नमस्कार, जय शिवराय. आज आपण दहिवडी येथे आहोत. आज स्वर्गीय श्री पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ सोन्या 50-50 केसरी मैदान पार पडते. आपल्यासोबत गुरुशेठ फडके आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज खऱ्या अर्थानं एक भव्य असं सोन्या 50-50 केसरी मैदान पार पडते. आपण प्रमुख उपस्थित दाखवले पर्यंत काय सांगाल या मैदानाबद्दल? नक्की खऱ्या अर्थानं स्वर्गीय पंढरीशेठ फडके ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे त्या देशामध्ये ओळख होती. त्यांच्या स्मरणार्थ या अड्ड्याचं नियोजन अर्थातच 50-50 केसरी आज हे मैदान खऱ्या अर्थानं यशस्वी झालं असं मी निश्चित सांगेन. की सकाळचा प्रहर आपण पाहिला असेल की सूर्य उगवतोय आणि हा जल्लोष ज्या मैदानाचा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मैदानाची चर्चा होती. याचं मागचं कारण आहे की दादा सरकारचं काळीज आणि नियोजनाचा बेताज बादशाह महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची चर्चा आहे ते अर्थातच आमचे सर्वांचे लाडके आप्पा यांनी हा नियोजन केलं आहे. राहुल आप्पा गोरे यांचा हा नियोजन आहे आणि खास राहुल आप्पा गोरे हे दादा सरकारचं काळीज आहे आणि आज त्यांच्या प्रेमापायी आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक आणि ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणजे ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे असे सन्माननीय उद्योगपती गुरुशेठ फडके खास या मैदानाला भेट देण्यास आलेले आहेत. कुठेतरी मैदानाचं तिसरं पर्व आहे आणि आता सलग 2 वर्ष झालं आपण बोलतोय पारदर्शक मैदान पार पडत असतं आणि पंढरीशेठ फडके या ठिकाणी मित्रांनो आप्पांचं ज्या पद्धतीने नाव या बैलगाडी शर्यतीला खरी क्रेज दिली तर ती आप्पांनी दिली आणि आप्पांच्या पाठीपाठी मग शेठ त्यांच्या कमी कुठंच भाषण देत नाही देशात. नक्कीच आप्पा हे विचार होते आणि विचार कधी संपत नाही. आज जरी आप्पा आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार त्यांचा वसा आणि वारसा घेऊन आज गुरुशेठ फडके पुढे निघालेले आहेत आणि ज्या पद्धतीने निघाले आहेत माणुसकीचं माहेरघर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख या समाजामध्ये झालेली आहे. आपण रील्सच्या माध्यमातून नेहमी बघत असता की आप्पा कशा पद्धतीनं या मैदानात आल्यानंतर एक माहोल तयार व्हायचा तशा पद्धतीनं आज गुरुशेठ फडके आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये त्याने अधिराज्य गाजवलंय. कारण आप्पा नेहमी म्हणायचे आहे की सोनं चांदी किती आहे याला महत्त्व नाही आहे तर तुमच्याकडे माणुसकी किती आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि ती माणुसकी आपल्याला पाहायला मिळते गुरुशेठ फडके यांच्याकडे. तर आपण प्रत्येक मैदानामध्ये बघत असतो की शेठ आल्यानंतर कोणताही मोठा बैलगाडी मालक असू दे छोटा असू द्या कोणी एखादा नवीन फॅन जरी आला तर ते अशी बोलतात भेटतात एक त्यांचं वेगळेपणाने ते माणूस की आपण जे म्हणतो ना ते दिसून येते. नक्कीच आपण सकाळीच बघितलं की आप्पांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर सन्मान्य गुरुशेठ फडके यांनी जी वरिष्ठ मंडळी होती मग आप्पा असतील आपले लेंगरेचे विनायक शेठ असतील संदीपबाई असतील या सर्वांची भेट घेतल्यानंतर त्यांचे चरण स्पर्श केले. म्हणजे आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं संस्कार कशाला म्हणावे स्वर्गीय पंढरीशेठ फडके आप्पा यांचे संस्कार गुरुशेठ फडके यांच्यावर आहेत आणि ते संस्कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आपण कुठेतरी म्हणतो की आपल्याला पद पैसा किंवा प्रतिष्ठा मिळाली तरी कुठेतरी आपल्या मातीशी नाळ जुळलेली आहे. त्या ठिकाणी कसलाच दुजाभाव केला जात नाही. येईल त्यावेळेस आपल्या मैदानात मातीमध्ये कायमस्वरूपी दिवसभर असतात. सकाळी पण बघितलं पण मैदान चालू व्हायच्या आधी तुम्ही सर्व टीम शेट असतील या ठिकाणी उपस्थित राहिला होता. नक्कीच या देशामध्ये 2 या ज्या आहेत की या देशाला ज्यांनी बळकट केलंय अर्थातच पहिला मान जातोय तो आपल्या सीमेवर रक्षण करणारा जवान आणि दुसरा जर कोण असेल तो जगाचा पोशिंदार आपला शेतकरी. याची मातीशी नाळ जोडली गेली आहे. जशी आप्पांची नाळ या मातीशी जोडली गेली आहे तशा पद्धतीनं गुरुशेठ फडके यांची या मातीशी नाळ जोडली आहे म्हणून ते कधी हवेत चालत नाही तर मातीवर चालतात. आणि विशेष म्हणजे आता आप्पांचं नाव त्यांची नंदी करतात या म्हणजे मला वाटतं 14 देशात आपल्या नंदीने नाव केले. काय सांगाल आता पण आप्पांना त्यांनी जीवन ठेवले म्हणजे थोडक्यात आपला पक्ष असेल सर्जा असेल सर्व नंदींनी बादलला तर वेगळीच क्रेज केली होती सगळ्यांना माहिती. काय सांगाल या नंदींबद्दल काय सांगाल? नक्की आज आपण बादलचा उल्लेख केला. बादल म्हणजे दादा सरकारचं काळीज आहे. म्हणजे बैल एवढी जरी खरेदी केली तरी सुद्धा त्या बैलावर जे प्रेम आहे ते फार वेगळं आहे दादा सरकारचं आणि महाराष्ट्राचा पहिला इतिहास त्या बैलाच्या नावावर आहे. बादलनं सर्वात मोठी बिंजोडची शर्यत केली हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आणि आज सर्जा असेल पक्ष असेल देवा असेल ही बैल स्वतःसाठी नाही तर ती मालकाच्या नावासाठी पाळतात. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आपण आज बघितलं की शेठ स्वतः सर्जाची सुट्टी असेल किंवा आज बाकासूरच्या सुट्टीला पण आज बाकासूरच्या पाठीशी उभे होते. भरपूर लोकांना म्हणजे एक आठवण आली आप्पांची पण आठवण आली. शेठजींना बहुत साऱ्या चांगले चांगले कमेंट आले की ते त्या ठिकाणी गेले होते थांबले होते सगळ्यांची गाठभेट घेतली.
एक वेगळे पण दिसून येते. नक्कीच या महाराष्ट्राचा देव बकासूर आहे आणि देवाचं दर्शन मैदानात ज्यावेळेला गुरुनाशेठ फडके येतात त्या प्रत्येक मैदानामध्ये देवाचं दर्शन घेतात. आणि अजून आपण सर्वजण पाहत असाल यूट्यूबच्या माध्यमातून की प्रत्येक मैदानामध्ये जिथे जिथे दादा सरकार गुरुनाशेठ असतात तिथे ते बकासूर या देवाची सुट्टी करण्यासाठी ते स्वतःहून जातात. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आता शेठ पण मित्रांनो आपल्या बरोबर आहेत. शेठ काय सांगाल, एक कुठंतरी आप्पांचं जे नाव आहे ते या पलीकडे शहरी क्षेत्रामध्ये टिकून आहे आणि त्यांचाच वारसा तुम्ही पुढं चालवत आहे. जे आप्पांनी या क्षेत्रामध्ये कमवलं तेच तुम्ही देखील कमवत आहे आणि अजून पण माझे नाळ जोडलेली आहे. बोला मग. अजून एक आमचा दादा सरकार टीम यांचा सर्वांचा एकच आहे का आप्पांचं नाव कसा पहिले होता तोच कसा टिकवून ठेवा हेच आमचा ध्येय आहे. बाकी याच्या मागचं काय दुसरं काय नाही. बाकी आमचा सर्जा बैल आहे त्यांनी बऱ्यापैकी आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि अजून त्याच्याकडून काही भरपूर अपेक्षा आहेत आणि तो करील पूर्ण. आणि आता विशेष म्हणजे आज राहुल आप्पा यांनी विशेष म्हणजे बघितलं आपण मैदानात कसं केलंय सोन्या 50-50 केसरी. काय सांगाल या मैदानाबद्दल? राहुल आप्पांचं नियोजन एक नंबर शर्यती क्षेत्रात आहेच आणि अड्ड्याचं पण नियोजन एक नंबर केलेलं आहे आप्पाही. म्हणून आम्ही पण सकाळी लवकर आमचा घरचाच अड्डा आहे. आप्पा बोलले आमचे फॅमिली मेंबरच आहेत आणि आप्पाही अड्डा भारी केलेला आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. शेठ कुठेतरी आता आपल्या आप्पांबद्दल विचारतो फडके शेठ असतील ज्यावेळी तुम्ही घरातून ज्यावेळी त्यांचं दर्शन घेऊन निघता प्रत्येक वेळी ज्यावेळी आपली नंदी बघता त्यावेळी 100% तुम्हाला त्यांची आठवण येत असेल. काय वाटतं त्यावेळी एकंदरीत? कारण त्यांच्या नंदीने खूप त्यांचं नाव केलंय. ते नंदी बघून पण तुम्हाला कुठेतरी त्यांचं आठवण प्रत्येक वेळी येत असेल. नाही खरंच शर्यतीनं जेव्हा पण आम्ही सकाळी निघतो तेव्हा आप्पांना पहिला नमस्कार करूनच आम्ही निघतो शर्यतीनं. आणि रोज घरातून पण निघताना आम्ही आप्पांना ऑफिस असो किंवा कुठं जायचं आप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही निघत नाही घरातून बाहेर. आणि जेव्हा आम्ही नंदीना बघतो आणि आप्पांची आठवण म्हणून आम्ही एक बादल बैल जो आहे त्याला पण आम्ही आप्पांची आठवण म्हणून जो या बैलांना जसा हे करतो तसा पण त्याला आम्ही ठेवलेला आहे. आणि आप्पांची आठवण म्हणूनच हा नाद आम्हाला पुढं न्यायचे आणि आप्पांच्याच नावासाठी हा नाद आम्ही कंटिन्यू पुढं करणार. आमचीच पिढी ना आमची पुढची पिढी पण आप्पांच्या नावासाठी हा नाद पुढं नेणार. आणि विशेष म्हणजे तुषार पावड्याबद्दल पण काय सांगाल? कारण आता तुषार पावड्याच्या नियोजनाखाली पण नंदी पळतात आपले त्याच्याबद्दल पण काय सांगाल? तुषार भावडा आमचा फॅमिली मेंबरच आहे. आमचा छोटा भाऊच आहे तो आणि आप्पांच्या नावासाठी तो पण झटत असतं. कधी बॅट पॅच येतं कधी गुड पॅच येतं पण तो कधी खचत नाही. बाकी आमचा आधार आहेच त्याला मागून पाठीमागून आणि चांगलं नियोजन करतो आणि त्याच्यामुळं ते सगळा व्यवस्थित चालू आहे. आणि बैल घेण्यापासून राहुल आप्पा तुषार भावड्या आमची मुंबईची टीम आहे. नरेश दादा नेरेचे सूरज पाटील हे मुंबईची टोटल टीम आहे. त्याही पण मुंबईला यावर्षी आप्पांचं नाव एक नंबरमध्ये ठेवला. पडग्याची रायफल आणि दादा सरकारने करारावर घेतलेला तो बैल आणि सर्जा ही पण गाडी यावर्षी एक नंबर पळाली मुंबईमध्ये. हा श्रेय पण आमचा नरेश दादा आणि सूरज दादा यांना जातं. याही जीवापाड मेहनत केली त्याहीच रायफल बैल हा घेतला. मला फक्त फोनवर सांगला का दादा हा बैल घ्यायला लागेल घेऊ. आम्हाला आप्पाचं नाव जसं तुषार भावड्या घाटावर चालवतो तसं आम्हाला पण मुंबईला हा नाव चालवायचं आहे. त्यासाठी आमच्यावर पण एकदा हे ठेवा ना तुम्ही हा बैल घ्या. आणि खरं त्यांच्या दोघांचा मनापासून धन्यवाद. त्याही पण यावर्षी नाव बिंजोरला आप्पांचा जो पहिला होता तसाच गाजवला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सर्वांना. आप्पांचं नाव कायम आपले नंदी हे देत जातील प्रत्येक वेळी बैलगाडा क्षेत्रात आपलं नाव होईल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे सगळ्यांना. धन्यवाद.